हॅलो एव्हरीवन. मागच्या लेक्चरमध्ये आपण डेटा इंटरप्रिटेशनचे जे बेसिक पार्ट बघितले. बेसिक पार्ट म्हटलं म्हणजे डेटा इंटरप्रिटेशनचे वेगवेगळे कोणकोणते पार्ट असतात, त्यामध्ये कोणकोणता कन्सेप्ट यूज होतो, त्यामध्ये वेगवेगळा कन्सेप्ट म्हटलं म्हणजे आपण ॲव्हरेज, रेशो आणि पर्सेंटेज हे 3 मेन कन्सेप्ट यूज होतात, बरोबर. आता 3 मेन कंटेंट जे यूज होतात त्याला कशा प्रकारे टॅग करायचं हे ऑलरेडी आपण फर्स्ट पार्टमध्ये डिस्कस केलेलं आहे, बरोबर. आता त्या टाईपचा प्रॉब्लेम आणि त्या टाईपच्या प्रॉब्लेमवरती म्हणजे कशा प्रकारे रिप्रेझेंटेशन आपल्याला गिवन असतं डी आयमध्ये आणि प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे ते आपण डिस्कस करूया. ओके, बघा ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे की यामध्ये आपल्याला मेन पार्ट डिस्कस होतो ॲव्हरेजचा. एकदा रिपीट करतो की ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय असते. बघा ॲव्हरेज म्हटलं म्हणजे काय असतं, आपण बरेच प्रॉब्लेम मनाने पण बघूया. ओके, म्हणजे जे विचारलेलं आहे त्या टाईपमध्ये आपण पाहूयाच, पण काही प्रॉब्लेम आपण मनाने पण डिस्कस करूया. जसं बघा ॲव्हरेज इक्वल टू काय असतं, सम ऑफ ऑब्झर्वेशन अपॉन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. काय असतं, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे जे काही एलिमेंट दिलेले आहे त्यांची ॲडिशन करायची आणि डिवाइड बाय ते क्वांटिटी जेवढ्या वेळा दिलेली आहे डिवाइड बाय क्वांटिटी करायची. डन इथपर्यंत म्हणजे आपण ॲव्हरेज काढू शकतो. नंतर आपल्याला यूज होणार आहे रेशो. रेशो कसा असतो आपल्याला या फॉर्मॅटमध्ये आपण लिहितो A:B, म्हणजे ज्याला कसं लिहितो आपण A/B. ओके, प्रॉब्लेममध्ये कसं यूज करायचं आपण प्रॉब्लेम आल्यानंतर पाहूया. नेक्स्ट थर्डवाला आपल्यापाशी होतं की ॲडिशन सम जर विचारली तर ते ॲडिशन सम तर आपण करू शकतो. नेक्स्ट होतं आपल्याला पर्सेंटेज काढणे. काय होतं, पर्सेंटेज. आता पर्सेंटेज म्हटलं म्हणजे काय, कुठल्याही व्हॅल्यूला कशाने डिवाइड करायचं, 100ने डिवाइड करायचं, बरोबर. आणि यामध्ये आपण 2 टाईपचे फॉर्म्युले बघितले. बघा पहिलावाला फॉर्म्युला कुठला बघितला, एक्स इज व्हॉट पर्सेंट ऑफ वाय. एक्स इज व्हॉट पर्सेंट ऑफ वाय. तर इथं फॉर्म्युला काय असतो, एक्स अपॉन वाय इंटू 100. इंटू काय असणार, 100. म्हणजे 20 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 60, 20 अपॉन 60 इंटू 100. 50 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 80, 50 अपॉन 80 इंटू 100. 35 इज व्हॉट पर्सेंट ऑफ 12, 35 अपॉन 12 इंटू 100. या प्रकारे. ओके, नेक्स्ट शेवटचा फॉर्म्युला होता आपल्यापाशी, एक्स इज व्हॉट पर्सेंट किंवा हाऊ मच पर्सेंट मोर ऑर लेस दॅन वाय. व्हॉट पर्सेंट ऑर हाऊ मच पर्सेंट एक्स हा किती टक्के मोठा किंवा लहान आहे. हाऊ मच पर्सेंट मोर ऑर लेस दॅन, लहान आहे की मोठा आहे, मोर ऑर लेस दॅन वाय. मग आपण फॉर्म्युला घेतला होता बिगर व्हॅल्यू मायनस स्मॉलर व्हॅल्यू. काय, बिगर व्हॅल्यू मायनस स्मॉलर व्हॅल्यू अपॉन वाय इंटू 100. अपॉन वाय इंटू काय, 100. बिगर व्हॅल्यू, बी फॉर बिगर व्हॅल्यू आणि एस फॉर स्मॉलर व्हॅल्यू. बिगर व्हॅल्यू म्हटलं म्हणजे एक्स आणि वायमध्ये जी कुठली मोठी व्हॅल्यू असेल ती पहिलं घ्यायची, मायनस काय करायचं आपण, छोटी व्हॅल्यू मायनस करायची. ओके, आणि देन डिवाइड बाय वाय. डिवाइड बाय म्हणजे त्यानंतर जे काही आहे ते आपल्याला डिवाइड बाय करायचं आहे. त्यानंतर जे काही असेल ते आपल्याला काय करायचं आहे, डिवाइड बाय करायचं आहे. डन. ओके, मग याचाच यूज आपण काय करूया, पर्टिक्युलर आपल्या प्रॉब्लेममध्ये यूज करूया. आणि डी आयचे वेगवेगळे टाईप आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. पहिलावाला टेब्युलर फॉर्मॅटमध्ये. म्हणजे तुम्ही म्हणाल सर वेगवेगळ्या फॉर्मॅट म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे डी आय वेगवेगळा म्हणजे कन्सेप्ट आहे का, नाही आहे. कन्सेप्ट एकच असेल, फक्त त्याला टेब्युलरमध्ये विचारतील, टेबलच्या जागी आपल्याला पॅराग्राफमध्ये विचारतील. ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे याचे टाईप. देन पॅराग्राफच्या जागी आपल्याला काय विचारेल, पाय चार्टमध्ये विचारतील. होऊ शकते पाय चार्टच्या जागी आपल्याला काय विचारेल, लाईनमध्ये विचारतील. ओके, किंवा कधी कधी पॅराग्राफ आणि टेबल असं काहीतरी मिक्सअप राहील. म्हणजे जे 4 टाईप होते त्यामध्ये पण मिक्सअप डी आय विचारू शकतात. मग आपण पहिल्या टाईपवरती स्विच करूया. बघा आपल्याला डेटा काय गिवन आहे, पहा आपल्याला डेटा बघा काय गिवन आहे. आपल्याला डेटा गिवन आहे, फॉलोइंग टेबल्स गिव्स दी सेल्स ऑफ बॅटरीज मॅन्युफॅक्चर बाय कंपनी ओव्हर दी इयर्स. म्हणजे काय अर्थ आहे याचा, पहा याचा अर्थ असा आहे, खालीलपैकी टेबल दिलेला आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या बॅटऱ्या विकलेल्या आहेत. आता त्यांनी मनाने नाव दिलेलं आहे 4EH 7AH असं असतं ना बॅटरीवरती लिहिलेलं. किंवा आपण जर या जागी असं नाव दिलेलं असतं त्यांनी की एक एक्झाम्पल आपण मनाने एक एक्झाम्पल घ्यायचं, असं नाही आहे. समजा कंपनीचं नाव दिलं की समजा महिंद्राची बॅटरी आहे. ओके, किंवा एखादी म्हणजे किसान बॅटरी आहे. ओके, सपोज एखादं म्हटलं की इन्फोसिसची बॅटरी आहे. आता एक्झॅक्ट नाही आहे, इन्फोसिसची बॅटरी नाही आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्हाला कंपनी अशा वेगवेगळ्या दिलेल्या असत्या
आणि त्यांचे इयर वाईज किती म्हणजे प्रत्येक वर्षावाईज ते किती बॅटऱ्या सेल करतो म्हणजे काय, किती टाईपच्या बॅटऱ्या ते विकतात, म्हणजे किती बॅटऱ्या विकतात. बघा आता मला आपण एक आणि नेक्स्ट दिलेल्या स्टडी टेबल, म्हणजे हा टेबल स्टडी करायचा ना, याच्यावरती आपल्याला आन्सर द्यायचा आहे. आपण ओरिजिनल क्वेश्चन आपल्याला नेक्स्ट स्लाइडवरती आहे ते तर आपण पाहू, पण त्याआधी एक जनरल डिस्कस करू काय काय दिलेलं आहे. पहा, नंबर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ बॅटरी सोल्ड बाय अ कंपनी ओव्हर द इयर्स, नंबर ऑफ बॅटरीज इन 1000, म्हणजे ज्या बॅटऱ्या दिलेल्या आहेत ना त्या 1000 म्हणजे 1000मध्ये आहेत. फक्त त्यांनी एवढंच आहे, हे 75 लिहिलेलं आहे तर 75,000 न लिहिता 75 फक्त लिहिलं, म्हणजे 3 झिरो आपल्याला लिहावं लागतील. फरक काही पडणार नाही आहे. जेव्हा ऑप्शन असेल तेव्हा आपण फक्त झिरो ॲड करू. बघा समजा एक ओरल बघू, याचा अर्थ मी आधी डिस्कस करतो. बघा काय त्यांचं म्हणणं आहे, 1992 जे वर्ष आहे म्हणजे 1992 जे वर्ष आहे ती 1992ला 4AH नावाची जी बॅटरी आहे ना, म्हणजे त्या कंपनीची जी बॅटरी आहे 4AH नावाची, ती 1992ला 75 बॅटऱ्या विकते, सेल करते, बरोबर. देन 1993ला 4AH नावाची कंपनी किंवा त्या टाईपची बॅटरी 90,000 बॅटऱ्या विकते, कारण 75 म्हटलं म्हणजे 1000मध्ये घ्यायचं आपल्याला, 1000मध्ये बोललं आहे म्हणून. ओके, त्यावरती 3 झिरो येणार, पण आपण 75,000, 90,000. देन 96,000, 95मध्ये 105, 96मध्ये 90, 97मध्ये 105 आणि 98मध्ये 115, असं प्रत्येकाचा डेटा गिवन आहे. काय गिवन आहे आपल्याला, प्रत्येकाचा डेटा गिवन आहे. म्हणजे 92मध्ये 75 बॅटऱ्या विकत आहे, 93मध्ये 90 बॅटऱ्या विकत आहे. कोणत्या कंपनीच्या, 4AH नावाची कंपनी. तसंच बाकी कंपनी म्हणजे 7AH नावाची जी बॅटरीची कंपनी आहे ती 144,000 म्हणजे 1,44,000 विकते, बरोबर. आपल्याला 3 झिरो नाही घेतलं, एक रफली डेटा दिलेला आहे. 3 झिरो आपण नंतर ॲड करू शकतो, कारण त्यांनी म्हटलं ना की डेटा 1000मध्ये घ्या. ओके, नंतर 126 विकल्या, असा हा डेटा गिवन आहे. मी असं कन्सिडर करतो की तुम्हाला ही माहिती समजली. बघा बाळांनो काय आहे की 4AH नावाची बॅटरी आहे. समजा तुम्हाला हे समजलं नसलं, एक दुसरा टाईप सांगतो. माझं म्हणणं काय आहे बघा, समजा मी म्हटलं 1992, 93, 94, 95, 96, 97, 98 वेगवेगळं गव्हर्मेंट वेगवेगळ्या जॉब देते, सपोज त्या वर्षाला वेगवेगळे. समजा मी म्हटलं हे काँग्रेस गव्हर्नमेंट आहे, काँग्रेस गव्हर्नमेंटनी 1992ला 75,000 रिक्रुटमेंट काढल्या, 93ला 90,000 काढल्या, 94ला 96,000 काढल्या. मी समजण्यासाठी सांगत आहे बाळांनो, ठीक आहे. तुम्ही म्हणाल हे नाही म्हणू शकत. आता मी इथं BJP घेतलं, तुम्हाला सर ॲट ए टाईम 2 हे कसे आहेत, काय म्हणतो आपण त्याला, 2 गव्हर्नमेंट कसे दिले, एक समजण्यासाठी एक्झाम्पल देत आहे तुम्हाला, बरोबर. समजा हे गव्हर्नमेंट आहे, हे वेगवेगळे जॉब काढत आहे, हे वेगळं काहीतरी गव्हर्नमेंट आहे वेगवेगळं. अशा प्रकारे इथं त्यांनी फक्त काय केलं आहे, बॅटरीच्या कंपन्या दिलेल्या आहेत. ओके, काय दिलेलं आहे आपल्याला, बॅटरीच्या काय दिलेल्या आहेत, कंपन्या गिवन आहेत, बरोबर. ओके, बघा आता प्रत्येकाचं इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला स्लाईडवरती दिसत आहे. मग आता आपण प्रॉब्लेमवरती स्विच करूया. काय करूया, प्रॉब्लेमवरती आपण स्विच करूया. बघा प्रॉब्लेम काय म्हणतो, आपण पहिला प्रॉब्लेम पाहूया आणि काही प्रॉब्लेम आपण मनानं पण पाहूया. इन्फॉर्मेशन गिवन आहे, 4AH नावाची कंपनी आहे, 1992ला 75,000 बॅटऱ्या विकते, 93ला 90 या टाईपमध्ये इन्फॉर्मेशन आहे. 7AH नावाची कंपनी इयर वाईज वेगवेगळ्या बॅटऱ्या विकते. नंतर 32AH नावाची बॅटरी आहे, वेगवेगळ्या वर्षाला वेगवेगळ्या बॅटऱ्या विकते. 35AH नावाची बॅटरी आहे, वेगवेगळ्या याला वेगवेगळ्या क्वांटिटीनं बॅटऱ्या विकते. आणि 55AH नावाची कंपनीची बॅटरी आहे, वेगवेगळ्या बॅटऱ्या विकते. आणि टोटल दिलेलं आहे त्यांनी 1992ला टोटल बघा, 4AHच्या 75,000, 7AHच्या 1,44,000, याच्या 1,14,000, अशा टोटल म्हणजे 1992 वर्षाला पूर्ण वेगवेगळ्या टाईपच्या बॅटऱ्या किती विकतात, 543,000 म्हणजे 5,43,000. 3 झिरो आपल्याला वाढवायचे आहेत. ओके, तसंच प्रत्येकाचं असं टोटल दिलेलं आहे. ओके, मग आता काही प्रश्न ओरल म्हटलं म्हणजे बघा, पहिला प्रश्न माझा, आपण बाकीचे प्रॉब्लेम तर पाहूया. मी ओरल प्रश्न घेतो काही. समजा माझा पहिला प्रश्न आहे, 4AH नावाची जी बॅटरी आहे ना, 4AH कंपनीची जी बॅटरी आहे, जी ही 4AH नावाची बॅटरी आहे, याच्या 1992 पासून 1998 पर्यंत टोटल किती बॅटऱ्या हा विकेल, माझा प्रश्न आहे. हाऊ मेनी बॅटरी सोल्ड बाय, कारण हाऊ मेनी बॅटरी सेल बाय किंवा सोल्ड बाय कंपनी 4AH ओव्हर ऑल दी इयर्स. ऑल दी इयर्स म्हणजे सगळ्या वर्षामध्ये जी ही 4AH नावाची कंपनी आहे ती किती बॅटऱ्या विकेल. मग आपलं काम काय आहे,
4H नावाच्या कंपनीनं 92मध्ये 75,000 विकल्या, 93मध्ये 90. तर याची ॲडिशन करणार ना आपण, काय करणार, याची ॲडिशन करणार आणि ॲडिशनमध्ये जे काही ऑप्शन आपलं असेल आपण ऑप्शन टिक मार्क करणार. डन इथपर्यंत बाळांनो. आता समजा मला याची ॲडिशन करायची आहे, मी एंडिंगचे 3 झिरो घेत नाही. मग तुम्ही म्हणाल सर का नाही घेतो, कारण ऑप्शनमध्ये जर आपल्याला 1000मध्ये असेल. मला सांगा 75,000 म्हणजे 3 झिरो वाढवले, 90,000 3 झिरो वाढवले, 96,000 3 झिरो वाढवले, इथं 3 झिरो वाढवले, प्रत्येका ठिकाणी 3 झिरो वाढवले. जेव्हा माझं फायनल जे काही आन्सर येईल त्याच्या राईट एंडला म्हणजे इथं 3 झिरो असतीलच ना कंपल्सरी. मग 3 झिरो वाढवून स्वतःचा टाईम कशाला वेस्ट करता. ॲज इट इज 3 झिरो आपण नंतर पुट करू, ऑप्शनमध्ये बघू. आता सरळ सरळ ॲडिशन करा ना याची, बरोबर. समजा मला ॲडिशन करायची असते, बघा बाळांनो काय युनिट प्लेस आपण ॲडिशन करू. हे 5 आणि 5 किती 10, इथं झिरो आहे. 10 आणि 5 किती 15, 15 आणि 6 किती 21, 21 आणि 5 किती होणार 26, किती होणार 26. मग 26चा काय लिहिला आपण 6 लिहिला. या 3 झिरोला आपण नंतर पुट करू, कारण काही गरज नाही आहे सध्या आपल्याला, बरोबर. बघा आता काय म्हणलं याला पहा की 4H नावाची बॅटरी सगळ्या इयर मिळून किती बॅटऱ्या विकते, सेल करते. मग आता आपल्याला ॲडिशन करायची याची. बघा 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 आणि 5 26, 26 ही 6 लिहिला आपण. रिमाइंडर कॅरी किती आला आपला 2, 2 आणि 7 किती 9, 9 आणि 9 18, 18 आणि 9 27, 27 आणि 0 27च, 27 आणि 9 36, 36 आणि 0 किती 36 आणि 1 37, 37चा 7 लिहिला. कॅरी किती आले 3, 3 आणि 4 5, हा एक 6. आपलं ॲन्सर किती असेल 6. आणि ऑप्शनमध्ये त्यांनी सांगितलं की 1000मध्ये घ्या, म्हणजे किती 0 3 0. ऑप्शनमध्ये फक्त एवढंच बघायचं आहे मला 676 म्हणजे 6,76,000 कुठे दिसतात. मी ॲन्सरमध्ये टिक मार्क करेल. मी समजत आहे काय केलं, प्रश्न विचारायची पद्धत वेगळी असेल. वेगळी म्हटलं म्हणजे ॲडिशन सांगा किंवा यांचा डिफरन्स सांगा काय असेल. म्हणजे माझा ॲन्सर बघा काय आलं. 4H नावाची कंपनी पूर्ण वर्षाला 6,76,000 बॅटऱ्या विकते. डन. तेच विचारू शकतात 7H नावाचे पूर्ण वर्षाला किती विचारेल अँड सो ऑन. हे झाले तुमचे प्रश्न. कितीतरी प्रश्न तयार होऊ शकतात, बरोबर. असंही असू शकते 4H नावाची बॅटरी एवढं विकते बाबा आणि 35H नावाची बॅटरी किती विकेल, म्हणजे हे आपण काहीतरी आपला ॲन्सर येईल. आणि विचारतील 4H नावाची सगळ्या वर्षाच्या बॅटऱ्या, 35H नावाच्या सगळ्या वर्षाच्या बॅटऱ्या, या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. मग याची काहीतरी व्हॅल्यू आली असती, काहीतरी व्हॅल्यू असती. या दोघांमधून आपण मायनस डिफरन्स बघितला होता. यामध्ये जो मोठा असता मोठ्यामधून छोटा नंबर मायनस केला असता, जे काही ॲन्सर असतं तो आपला डिफरन्स असता, बरोबर. मग आपण जे ॲव्हरेज म्हणजे पर्सेंटेज कशासाठी शिकलो ते यासाठी शिकलो. बघा समजा मी प्रश्न, आता यावरती आपण प्रश्न पाहूया. बघा काय आहे, आधी ओरिजिनली कोणत्या टाईपचे प्रश्न आहेत ते पाहू, नंतर आपण जनरल प्रश्न पण डिस्कस करू. बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण पाहूया. काय टोटल सेल ऑफ ऑल 7 इयर, टोटल सेल ऑफ ऑल 7 इयर म्हणजे सगळ्या टोटल सेल, सगळा सेल सांगा, सगळा सेल सांगा. कुणाचा ऑल 7 इयर म्हणजे सगळ्या 7 वर्षाचा सेल सांगा. कुणाचा हो सॉरी आर मॅक्झिमम फॉर विच बॅटरी. अर्थ समजला का. बघा प्रत्येक वर्षाचा टोटल सेल ऑफ ऑल 7 इयर आर ॲप्रॉक्सिमेटली फॉर विच बॅटरी. कोणत्या बॅटरीचा टोटल 7 वर्षाचा सेल जास्त आहे, टोटल 7 वर्षाचा सेल जास्त आहे कोणत्या बॅटरीचा. मग आपण बघू कोणती बॅटरी अशी आहे की जो सर्वात जास्त सेल, समजत आहे ना की सर्वात जास्त बॅटऱ्या कोण विकेल, सेलचा अर्थ सगळ्या वर्षामध्ये 7 वर्षामध्ये. बघा मग आपला डेटा म्हणजे बघा आता याचं जसं आपण काढलं होतं 6,76,000 समथिंग काहीतरी ॲन्सर आलं होतं, आपण याआधी बघा पुट केलं होतं. तसं प्रत्येकाचा काढावं लागेल ना, प्रत्येकाचं काय करावं लागेल आपल्याला, प्रत्येकाचं काढावं लागेल. मग आता मला सांगा मी यांची ॲडिशन करेल हे काहीतरी माझं ॲन्सर येईल, मी याची ॲडिशन करेल काहीतरी ॲन्सर येईल, मी याची ॲडिशन करेल काहीतरी ॲन्सर येईल. आणि यामध्ये मी बघेल इथपर्यंत या वेगवेगळ्या बॅटऱ्या आणि कोणत्या बॅटरीचं सर्वात जास्त येते, कोणत्या बॅटरीचं सर्वात जास्त येते. आता एक जस्ट ऑब्झर्वेशन बघा, आपल्याला तुम्हाला ऑप्शनसोबत कसं खेळायचं आहे. मला एक सांगा इन जनरल तुम्हाला कुठं जास्त नंबरिंग दिसत आहे. बघा बरं इथं काही छोटे छोटे नंबर आहे, इथं 100 आणि 2 वेळा 3 वेळा 100 आहे. समजा मी याचं कंपॅरिझन इथं करतो. बघा इथं तर 3 वेळा 100च्या भरपूर वेळ आहे, जास्त आहेत. बघा म्हणजे 150च्या आसपास आहे, इथेही 100च्या वरती, म्हणजे थोडेसे याच्यापेक्षा जास्त आहे. एवढं तर कन्फर्म आहे की 4H नावाची ती बॅटरी नाही आहे. बघा ना कम्पेअर बघा ना, 4H नावाची बॅटरी नाही आहे की जास्त विचारेल. कारण प्रश्न काय बाळांना आपला बघा, टोटल सेल ऑफ ऑल 7 इयर
प्रत्येक वर्षामध्ये मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त बॅटऱ्या कोण विकतो, 4Ah 7Ah कोण विकतं सर्वात जास्त बॅटऱ्या, मग आपण तोच डेटा बघत आहोत. मला याची ॲडिशन करायला आपण करू, त्यात प्रॉब्लेम नाही आहे. बट माझं म्हणणं आहे ओरली चला ना, ओरली बरोबर. थेरली आपण म्हणतो ना एक ॲप्रॉक्सिमेशन. समजा आता तुमच्या समाधानासाठी आपण सगळं करू. बघा आता मी पूर्ण नाही कळत बसत, याआधी आपण याची ॲडिशन केली 6 लाख समथिंग आली बरोबर. किंवा ओरल ॲडिशन करायची असली बघा 6 लाखच्या रेंजमध्ये आली. ओके, आता लाख सोडा, ते 3 0 आपण नंतर लिहू ना, नाही लिहिली तर चालेल. बघा मी 3 0 घेतच नाही इथं. तुम्ही म्हणाल का, बघा ना 3 0 घेतलं तरी काही लॉस होणार नाही, नाही घेतलं तरी काही नाही. समजा आता आपण याची ॲडिशन केली होती. बघा मी ॲडिशन बघा कशी केली असते पहा. आपण कसं युनिट प्लेसने ॲडिशन केली. आता मी एक जनरल ॲडिशन करतो. बघा काय, हे 115 आणि 105. बघा 115 मध्ये 5 ॲड केले वरचे 120 रुपये. म्हणजे आपण या प्रकारे कॅल्क्युलेशन करू. 115 आणि 5 120 आणि इथले 100 किती झाले 220. किती झाले 220. आता बघा पुन्हा हे 105 आणि हे 75. बघा 105 मध्ये 75 ॲड केले किती होणार 180. हे झाले 180. ओके, ओरल करता आलं पाहिजे. नंतर बघा हे 90, हे पण 90, 180 आणि हे पण 90. हे 6 नंतर घेऊ आपण. 270 किती 90 3 वेळा 270 आणि हे 6 किती 270 आणि 6 किती 276. बघा बरं ॲडिशन करा बरं किती येणार 6 8 आणि 2 7 17 कॅरी 1 2 2 4 आणि 6. बघा म्हणजे माझी याची टोटल किती आली 676. बघा इथं मी याची टोटल इथं वरती लिहितो 676. तुम्ही 3 0 नाही लिहिलं तरी चालेल का, काही फरक नाही. बघू आपण आता पुढं. त्यांनी विचारलं सगळ्या वर्षांमध्ये जास्त कुणाचे आहेत, जास्त कुणाचे आहेत. पुढे पाहूया पहा. आता मी ओरल ॲडिशन करतो. बघा बाळांनो, ही युनिट प्लेस हे ना आपल्याला लहानपणाचं आहे, हे एवढी गरिबीनुसार नाही जायचं आहे. एक आपण म्हणतो ना ॲडिशन कसं करायचं, यासाठी बेस तुमचा पक्का पाहिजे. आणि तो बेस मी असं कन्सिडर करून चालतो की तुम्ही ऑलरेडी आधीच्या याच्यामध्ये हा बेस कंप्लीट केला असेल. म्हणजे आधी जे टॉपिक शिकलेला ॲव्हरेज रेशो, कॅल्क्युलेशन, सिम्प्लिफिकेशन, प्रॉफिट लॉस जे काही शिकलेले असाल तिथं तुमचा बेस चांगला झाला असेल. आता मी ॲडिशन बघा कशी केली असती. बघा हे 5 आणि 5 10 हे तो कोणीही करेल. माझं म्हणणं आहे बघा 144 घ्या आणि यातले 6 घेतो. बघा 126 आहेत ना, यातले 6 घेतो. 150 रुपये होतील 150 आणि इथले 120 किती झाले 150 आणि 120 270. किती झाले 270. बघा हे 270 रफली लिहितो. बघा 270. इथले 100 रुपये घेतो. बघा 100 हे 14 नंतर घेतो मी. हे 100 आणि हे 90. 100 आणि 90 किती 190. किती झाले 190. बघा 100 आणि 90 किती मी इथं लिहितो 190. ओरल करत आहे मी बाळांनो 190. इथले 4 उरले होते, हे 4 नंतर घेतो. आता बघा हे 75 आणि हे 85. 75 आणि किती 85. बघा 75 आणि 85 किती होणार. बघा 75 मध्ये 5 ॲड केले 80 म्हणजे 160 होतील. ते किती होणार 160. 160 आणि हे 60 किती 220. 220 आणि इथले 4 224. म्हणजे इथे किती ॲडिशन आला 4 9 2 11 11 आणि 7 1808 कॅरी 1 2 2 4 आणि 2 6 684. इथं 676 इथं 684. मला सांगा मला मॅक्झिमम विचारलं म्हणजे माझा आन्सर हे नाही आहे. आणि मी 3 0 जरी घेतले असते 6,76,000 आणि 6,84,000 माझं आन्सर हे चाललं असतं ना. कशाला वेळ खर्च करता बरोबर. पुढे जाऊया. आता याची ॲडिशन करायची. आता बघा मी ओरल घेतो. बघा समजा 160. बघा मी ओरली कशी करतो आधी 100 रुपये घेतो. बघा इथले 100 घेतले 100 100 200 हे 150 घेतो. 100 100 200 आणि 150 किती 350. 350 आणि 100 घेतो इथले 350 आणि 100 450 आणि 100 किती 550. बघा ना 1 2 3 4 5 5 वेळा 100 5 वेळा घेतले किती 550 झाले म्हणजे कारण 150 घेतले मी इथले. मग नंतर आपण वरचे घेऊ. बघा इथले 60 होते आणि इथले किती होते 65 होते. 60 आणि 60 120 आणि 125 125 आणि 35. बघा आपण इथले 100 आय थिंक मिस केले. बघा पुन्हा करू बा 100 आणि 100 200 200 आणि हे 150 घेतो मी 200 आणि 350. इथले 100 घेतो 450. इथले 100 घेतले 550. इथले 100 घेतले 650. किती झाले 650. आता बघा इथले 160 होते म्हणजे 60 रिमेनिंग होते. इथले 165 होते म्हणजे 65 रिमेनिंग होते. इथले आपण किती 135 म्हणजे 35 रिमेनिंग होते. इथले तर 150 घेतले होते आपण. इथले 75 रिमेनिंग होते. इथले 100 किती आहेत 1 मिनिट मला रफ करू द्या. रफमुळे मला हे दिसत नाही आहे काय 102 आहे. 102 होते म्हणजे इथे किती 2 रिमेनिंग होते आणि इथे किती आहेत 14 रिमेनिंग आहेत. इथे किती आहेत 14. बघा इथले 2 रिमेनिंग आणि इथलं 14. आता वरचे घेऊ आपण. वरचे बघा काय 60 65 आणि 5 70 आणि 100 हे 100 आणि 60 160 160 आणि 70.
160 आणि 70 किती झाले? 160 मध्ये 70 ॲड करा, 230, 230 आणि 5, 230 आणि 5 235. ओके, पुन्हा करूया बघा. 65 आणि 5 70 आणि 30 100 आणि 60 160. इथले 70 घेतो फक्त. 160 आणि 70 230 आणि हे 5 235, 235 आणि 2 237, 237 आणि 4 241 आणि ते 10 251. मग इथे ॲड करेल 1 0 आणि 1 6 2 8 आणि 1 9, 3 0 नाही लिहिले चालते, 901. 3 0 नंतर नाही, कारण यापेक्षा तर मोठा आहे, म्हणजे माझा आन्सर हे असू शकते. मग पुढे जाईल मी, पुढचं कॅल्क्युलेशन करतो बघा. 100 200 300 किती झाले? 300 रुपये. ओके, 75 आणि 45. 75 मध्ये 5 ॲड केलं, 80 आणि 40 120, 120 आणि 90 210, 210 आणि 80, 210 आणि 80 किती? 290, 290, 290 इथले 2 उरले, इथले 4 उरले, इथले 5 उरले, 290 5 आणि 4 9 2 11, 290 आणि 11 301 म्हणजे 601 येईल. माझा ॲन्सर 901 म्हणजे मोठं पाहिजे, हे नाही आहे. आणि हे बघा एक थेरली काय 100 200 300 400 500 हे किती आलं? 500. 45 आणि 20 65, 65 आणि इथले 75 घेऊ आपण. 65 आणि 75, 65 मध्ये 5 ॲड करा, 70 140, 140 आणि 35, 140 आणि 35 175, 175 आणि 26 201, 201 आणि 8 209, 209 आणि 90 299 बरोबर. आणि इथे किती होते आपले? 500. 100 200 300 400 500, 500 200 किती? 700, 799 म्हणजे 800च्या जवळपास ॲन्सर. मला सांगा इथे 800च्या रेंजमध्ये आलं, म्हणजे माझा ॲन्सर काय? कोणती बॅटरी आहे जी सर्वात जास्त सगळ्या वर्षामध्ये विकते? 32Ah. म्हणजे मी टिकमार्क काय करेल? माझी 32Ah नावाची बॅटरी आहे जी मॅक्झिमम सेल करते. काय करते? मॅक्झिमम सेल. मला सांगा किती वेळ गेला हो? किती वेळ गेला? जास्त वेळ गेला ना. मला हे नाही करत बसायचं. मी बघा अंदाज कसा लावला असता, बघा अंदाज जस्ट अँड ऑब्झर्वेशनचा खेळ आहे. मी बघितलं इथं आकडे बघा, 2च लोक 100च्या रेंजमध्ये आहेत, 3 लोक आहेत, बाकीचे 90 60 75 असे दिले आहेत. इथं बघा 3 लोक 100च्या आसपास, 1 150च्या आसपास आहे, इथं पण कमी आहे. एक ऑब्झर्वेशन बघा, हा एकटाच 32Ah आहे. काय आहे बघा? 32Ah आहे बघा, जिथं मॅक्झिमम 100 आहेत बघा. 1 2 3 4 5 6 वेळा 100च्या रेंजमध्ये आहेत आणि एकाच ठिकाणी कमी आहे. याचा अर्थ तुम्ही दिमाग लावा, इथं पण किती वेळा आहे? 100च्या वरती 3च आहेत, इथं पण 3 आहे. थोडा विचार करा, याच डायग्राममध्ये 6 वेळा 100 600 रुपये तिथंच झाले. म्हणजे माझी बॅटरी 32Ah होती. बघा बरं माझं ॲन्सर तेच होतं का? पहा बरं, बघा बरं. सॉरी आपलं 35Ah आलं आहे. ओके 32. 1 मिनिट क्रॉस चेक करूया. आपलं ॲन्सर 30, जास्त ॲन्सर याचं आलं होतं ना आपलं 32. आपलं ॲन्सर 32Ah आलं होतं ना, इथं आलं होतं ना आपलं 900च्या रेंजमध्ये. इथली व्हॅल्यू नव्हती आपली, या व्हॅल्यू मी पुट करताना म्हणजे टिकमार्क करताना वेगळं टिकमार्क केलं. आपलं ॲन्सर काय? 32Ah आपलं ॲन्सर आहे. ओके 32Ah टिकमार्क करताना मी वेगळं केलं बहुत. आपल्या पाशी ऑप्शनमध्ये नाही आहे सध्या. काय 35Ah लिहिलं आहे, समजा नन ऑफ द टिकमार्क केलं असतं, आपलं ॲन्सर काय आलं असतं? 32Ah. ॲन्सर काय आलं असतं? 30. कारण मी ऑप्शनमध्ये घेतलं नाही ना बाळांनो. बघा कन्फ्यूज व्हायची गरज नाही. बघा ऑप्शनमध्ये मी 35Ah घेतलं, 32Ah ऑप्शनमध्ये लिहिलं नाही आहे ना. बघा 32Ah ऑप्शनमध्ये लिहिलं नाही मी. 32Ah आहे का? नाही आहे. जर 32Ah असं ते टिक मार्क केलं असतं. माझं होऊ शकते की ऑप्शनमध्ये मी 32Ah लिहिलं नाही, पण इथं माझं ॲन्सर मग नन ऑफ दी झालं असतं. समजत आहे? कारण मी जर 32Ah घेतलं नसेल तर, कारण घेतलं नाही आहे बघा इथं ऑप्शनच 32Ah घेतलं नाही. तुम्हाला नसणार का? ऑप्शन असणार तिथं, त्यात प्रॉब्लेम नाही आहे. हे मी पुट करताना घेतला आहे. नन ऑफ दिसच्या जागी मी 32Ah जर घेतलं असतं तर माझं ॲन्सर ते असतं. बरोबर. मला सांगा ऑब्झर्वेशननुसार काही गरज होती का करायची? नाही ना. मला सरळ सरळ दिसत होतं की 32Ah जास्त बॅटरी आहेत, मी टिक मार्क केला असता. किती सोपा प्रॉब्लेम होता. म्हणजे ऑब्झर्वेशन करून. आणि या आधी सांगा बरं, मी आपण जनरल मेथडनी जरी प्रॉब्लेम केला, किती वेळ खर्च झाला आपला? तुमच्यासोबत तुमच्या देखत एक्झाम्पल बघितलं आपण. आपल्याला असं खेळायचं नाही आहे बाळांनो. बरोबर. आता मला सांगा बरं, असं विचारलं असतं कोणत्या वर्षाला जास्त बॅटरी विकतात? कोणत्या वर्षाला? सेम प्रश्न. 7 वर्षामध्ये कोणतं वर्ष आहे जिथं जास्त बॅटरी विकतात? मग आपल्याला तर गिवन आहेत. 92 मध्ये किती बॅटरी आहेत? 543, 528. कुठं जास्त आहे तो? कुठं जास्त आहेत बघा बरं. बघा इथंच जास्त आहेत 605. माहीत आहे ना 605च्या रेंजमध्ये. 30 नका घेऊ ना. 30 लिहा का नका घेऊ, कोणता फरक पडणार आहे? म्हणजे बघा इथं सर्वात जास्त बॅटरी ना. मग कोणतं वर्ष आहे ते? 1998. मी टिक मार्क केलं असतं. 1998 असं वर्ष आहे जिथं सर्वात जास्त बॅटरी विकण्यात येतात. बरोबर. इथं मी तुम्हाला काय विचार, कोणती बॅटरी जास्त विकते हे विचारलं होतं. होऊ शकते तुम्हाला असं विचारतील.
डन इथपर्यंत बाळांनो. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया आपण. बघा याच टाईपवरती कोणता प्रॉब्लेम दिलेला आहे पहा. नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे बघा, क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज द डिफरन्स. डिफरन्स म्हणजे छोटी व्हॅल्यू म्हणून मोठी, म्हणजे किती फरक आहे कुणामध्ये हो. द नंबर ऑफ 35Ah बॅटरी सोल्ड इन 1993 आणि 1997. अर्थ समजला का बघा. 35Ah नावाची जी कंपनी आहे, 35Ah नावाची जी कंपनी आहे, त्या कंपनीच्या डिफरन्स सांगा कोणत्या वर्षाचा. 93चा आणि 97चा. म्हणजे 1993 35Ah नावाची जी बॅटरी आहे तिने जे काही काय केलं आहे, जे काही सेल केलेला आहे त्याचा आणि 97चा डिफरन्स काढा. 35Ah आपण आपल्या आधीच्या कन्सेप्टवरती बघा बरं. 35Ah नावाची ही बॅटरी आहे, कोणतं वर्ष दिलं आहे आपल्याला बघा. 93 आणि 97. तर बघा 93 वर्ष, 93 वर्ष बघा कुठलं आहे 93 वर्ष. 35Ah बघा 84 बॅटऱ्या विकल्या आणि 97 किती बॅटऱ्या विकल्या, 65 बॅटऱ्या विकल्या. आता बघा कुणी काय करेल, सर आपल्याला 1000 दिलं होतं ना, तर मी असं करतो 84,000, कारण 3 झिरो घ्यायचे आहेत 1000 आणि याचा आणि याचा इथं 45,000. मग डिफरन्स किती येणार हो, मायनसच करतो ना आपण डिफरन्समध्ये. मग आपण हे 3 झिरो ॲड्रेस येतील ना हो, काय गरज आली याची. का ही मेंटॉस जिंदगी वापरायची ना, ही आम जिंदगी कशाला. 3 झिरो लिहा, काही फरक नव्हता पडणार. 100 जरी झिरो असते ना, काही फरक नसता पडला माझा. मग डिफरन्स किती यावं, 84 आणि 85 मग आपल्याला करावं लागेल. इथं 14 आले बघा जनरल मेथडने, 14 आले. 5 आणि कितीचा फरक, 9चा फरक. इथला हातचा गेला होता, 7मधून 4 गेले, 39 उरले. बरोबर. मी थोडा विचार काय केला असता बघा, मी फक्त 84 आणि 45 मी थोडा विचार केला असता. 45 मध्ये 5 ॲड केले तर 50 रुपये ना, 50 आणि 50 आणि 30 किती 80. 50 आणि 30 किती 80. आणि हे वरचे 4 बघा, 30 आणि 5 35 आणि 4 39 आलं का 39. बघा बरं ऑप्शनमध्ये 39,000 कुठं आहे, 39,000 कुठं आहे बघा ऑप्शनमध्ये 39,000 आहे का रे बाळांनो, आहे का. बरोबर. बघा बरं काहीही करायचं नाही. हे झिरो नसते जरी लिहिले तरी काय, म्हणजे ऑप्शनमध्ये तर आहेत ना आपल्या. मी सिम्पल जरी ॲडिशन केली असती तरी माझं काय आन्सर आलं असतं 39,000. समजत आहे का हो. ओके. बघा अशा टाईपचे तुम्हाला प्रॉब्लेम असतात. डन. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. बघा काय प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. आपण अशा वेगवेगळ्या टाईपचे DI घेऊया. तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुमचे कन्सेप्ट क्लिअर करून देतो. फक्त या आधीचे कन्सेप्ट तुमचे क्लिअर असायला पाहिजेत पण बाळांनो. ठीक आहे. नेक्स्ट दिलेलं आहे, इन केस ऑफ विच बॅटरी. विच बॅटरी म्हणजे कोणत्या कंपनीची बॅटरी. अशी कोणती केस आहे, अशी कोणती बॅटरी आहे. देअर वॉज अ कंटिन्युअस डिक्रीज सेल फ्रॉम 92 to 97. अर्थ समजला का. अशी कोणती बॅटरी आहे ज्या बॅटरीमध्ये कंटिन्युअस डिक्रीज होत आहे, कंटिन्युअस वर्षावाईज. काय म्हणत आहे, देअर इज अ कंटिन्युअस डिक्रीज फ्रॉम 92 पासून 97 पर्यंत. अशी कोणती बॅटरी आहे की जी विकण्यामध्ये कमी विकल्या जात आहे. बघू बरं आपण, बघा बरं काय दिलेलं आहे. अशी कोणती बॅटरी आहे, कंटिन्युअस डिक्रीमेंट आहे. आता इथं बघा बरं, इथं वाढत चालला बघा, वाढत चालला. हां थोडं आणखी थोडं कमी झालं, पुन्हा वाढला. बरोबर. समजा मी इथलं गेलं बघा, इथं डिक्रीज. थोडं एक ऑब्झर्वेशन बघा बरं, पुन्हा पहा इथं बघा डिक्रीज झाला पहा, डिक्रीज, थोडासा डिक्रीज, पुन्हा इन्क्रीज. इकडं तर इन्क्रीजच होत आहे, हे तर पॉसिबल नाही आहे. इथे थोडं बहुत इन्क्रीजमेंट मध्येच काहीतरी होत होतं. आता इकडं बघा बरं, कंटिन्युअस डिक्रीज कंटिन्युअस. इथं आहे का डिक्रीज होत आहे का बघा, इथं थोडं डिक्रीज झालं, इन्क्रीज झालं, पण इथं कंटिन्युअस डिक्रीज होत आहे, पण पुन्हा इन्क्रीज झालं. इथं तर बघा इन्क्रीज बघा, इन्क्रीज डिक्रीज होत आहे. आता एक ऑब्झर्वेशन सांगा बरं, कंटिन्युअस डिक्रीज कशात दिसत आहे, कंटिन्युअस डिक्रीज. थोडा विचार करा, ऑब्झर्वेशन प्रत्येकाचं नाही बघत असं. मला बघा, मला दिसत आहे बघा 144चे, हे बघा कंटिन्युअस डिक्रीज वाटत आहे मला. बघा की राव जास्त डिक्रीज, हे नका म्हणून सर 60चे 85 झाले, पण कंटिन्युअस म्हणत आहे तो जास्त. 92 पासून 97 पर्यंत विचारलं आपल्याला, 98 पर्यंत पण नाही विचारलं. बघा प्रॉब्लेम काय आपल्याला. 92 पासून 97 शेवटच्या वर्षात आपल्याला देणे घेणे पण नाही आहे. 92 पासून 97 पर्यंत चेक करायचं आहे मला. बघा इथंच असं दिसत आहे, एकच हे 7Ah नावाची बॅटरी जिथं कंटिन्युअस डिक्रीमेंट होत आहे. माझा कोणता आन्सर असेल मग 7Ah. मी कुठली बॅटरी असेल माझं, ऑप्शन नंबर बी 7Ah नावाची बॅटरी अशी आहे जी कंटिन्युअस काय होत आहे, डिक्रीमेंट होत आहे. कंटिन्युअस काय झाली, ती डिक्रीमेंट झाली. डन. इथपर्यंत क्लिअर. मग आता बघा काही प्रॉब्लेम असे तुम्हाला प्रॉब्लेम असतात, पण तुम्ही म्हणा सर इथं तर रेशो यूज नाही झाला, ॲव्हरेज यूज नाही झाला. आपण काही प्रॉब्लेम आता मनाने मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो त्याचे. ठीक आहे. बघा मनाने प्रॉब्लेम काय, हे तर आपण 3 ओरिजिनल प्रॉब्लेम घेतले. ओरिजिनल म्हटलं म्हणजे एक पर्टिक्युलर तयार केलेले प्रॉब्लेम घेतले आपण. आता मी मनाने प्रॉब्लेम विचारतो. बघा मनाने प्रॉब्लेम काय आहे त्यामध्ये. मी जर विचारलं व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ, बघा माझा प्रश्न आहे व्हॉट इज दी
व्हॉट इज दी ॲव्हरेज ऑफ, मला ॲव्हरेज काढायचा आहे 35Ah नावाच्या बॅटरीचा, किंवा हां बघा 35Ah नावाच्या बॅटरीचा ॲव्हरेज काढा ओव्हरऑल दी इयर, सगळ्या वर्षाचा, ऑल इयर्स, सगळ्या वर्षाचा ॲव्हरेज काढा कुणाचा, 35Ah नावाच्या बॅटरीचा, सगळ्या वर्षाचा. मग ॲव्हरेज काढतो मी, तुम्हाला फॉर्म्युला सांगितला, ॲव्हरेज इक्वल टू काय असते, सम करायची नंबर ऑफ क्वांटिटी. मग ॲव्हरेज सांगा बरं, सम करायची कोणत्या बॅटरीचा, 35Ah सगळ्या वर्षाचा. मग याची ॲडिशन करावं लागेल ना या सगळ्यांची, हो काय करावं लागेल, ॲडिशन, बरोबर. आता ॲप्रॉक्सिमेट ॲडिशन करा बघा, 100, 200, किंवा तुम्हाला लिहावं लागेल. बघा बाळांनो, तुम्ही जनरल मेथडने केलं तर 102 अधिक, आता मी हे करत नाही बसत, 84 प्लस 105 प्लस किती 90 प्लस किती 75 प्लस 45 प्लस 100 आणि डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, किती कंटेंट आहे ते 1 2 3 4 5 6 7 डिवाइड बाय 7, जे काही ॲडिशन डिवाइड बाय 7 केल्यानंतर माझा आन्सर येईल, माझा आन्सर असेल. समजला का ॲव्हरेजचा कसा यूज केला, समजला का बाळांनो. पहा आता मी एक्झॅक्ट करून दाखवतो. आता मी या टाईपची ॲडिशन नाही करत, ओरल ॲडिशन करतो. बघा 100 आणि 100 200, 200 आणि 100 300, मी 300 बाजूला ठेवले. बघा 45 आणि 75 किती, 75 आणि 5 80 आणि 40 120, 120 आणि 90, 120 आणि 90 किती झाले 210, 210 आणि इथले 80 रुपये घ्यायचे राहिले, 210 आणि 80 290, 290 आणि 2 हे 5 7, 290 आणि 7 297, 7 9 5, इथं किती आलं 597, म्हणजे 597. तुम्हाला असं 3 0 घ्या ना, कशाला 3 0 घेता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर डिवाइड बाय 7 करा. आता किती येणार 7 8 56, इथे किती होणार 59 मधून 56 गेले किती राहणार 3, 7 5 35, 85 पॉईंट समथिंग आन्सर येईल. जर 3 0 घेतले तर तुम्हाला आणखी पुढे करायला प्रॉब्लेम आहे, म्हणजे 85च्या रेंजमध्ये तुमचा आन्सर असेल, आपण 85 टिक मार्क करणार. ॲव्हरेज विचारला आहे, समजत आहे ॲव्हरेजचा यूज. मला सांगा आणखी ॲव्हरेज फक्त कंटिन्यूस विचारतील असं नाही बाळांनो. ॲव्हरेज बघा, मी म्हटलं मला ॲव्हरेज का सांगा, मला ॲव्हरेज सांगा कुणाचा, 4Ah नावाची जी बॅटरी आहे ना 4Ah, तिचा 96 वर्षाची बॅटरी, 4Ah मध्ये 96 किती होते 90. ओके, आणखी कोणासोबत 7Ah 98 मधला, 7Ah 98 मध्ये किती आहेत 85, आणि सपोज मी म्हटलं डायरेक्ट 55Ah 97 मधला, 55Ah 97 मध्ये किती आहेत 120, याचा ॲव्हरेज किती आहे. फक्त तिघांची ॲडिशन किती लोक होते 1 2 3 डिवाइड बाय 3, जेवढे लोक आहेत तेवढं आपण डिवाइड करू, असा ॲव्हरेज काढायचा. समजा तुम्हाला काहीही विचारू शकतात. डन. इथपर्यंत आपण ॲव्हरेजचा एक प्रॉब्लेम घेतला की ॲव्हरेजचा कसा यूज करायचा. आता यामध्ये रेशो कसा विचारला असता, बघा रेशो कसा विचारला असता पहा. मी म्हटलं असतं बघा, आता रेशो म्हटलं म्हणजे A:B ना हो, A:B, बरोबर. माझा प्रश्न असा आहे बघा, 32Ah नावाची बॅटरी ही 1995ला जेवढ्या बॅटऱ्या सोल्ड करते याचा रेशो सांगा कुणासोबत. बघा 32Ah नावाची बॅटरी 1995ला जेवढ्या बॅटऱ्या सेल करते, तर 55Ah नावाची बॅटरी 1997ला सेल करते, याच्यासोबत रेशो काढा. मग आता माझं पहिला रेशो म्हटलं म्हणजे काय, A:B म्हणजेच काय हो A/B. मग मला सांगा 32Ah नावाची बॅटरी 1995ला किती बॅटऱ्या विकते. बघा 32Ah नावाची बॅटरी 1995, बघा 1995 किती बॅटऱ्या विकते हो 150, म्हणजे 150 as2 म्हणजे डिवाइड बाय, बरोबर. असंच लिहितो आपण, डिवाइड A:B म्हणजे A/B. कुणासोबत विचारला 55Ah 97 मध्ये, मग 55Ah 97 मध्ये बघा बरं ना, 1997 मध्ये किती आहे 120, डिवाइड बाय 120. मग आपण रेशो कसा काढतो, रेशो म्हणजे डिवाइड करतो आपण. आता 120चा फॉर्म्युला नाही म्हणत. आता मला सांगा मुलं बघा किती कॉम्प्लिकेट केले असते. सर 3 0 घेतले असते तर मला 3 0 कॅन्सलच झाले असते ना रे, काही तुझा लॉस झाला नसता, उलट हे सोपं केलं असतं 3 0 जर लिहिले नसते तर. मग मला सांगा 0 कॅन्सल म्हणजे काय येईल 15/12 आलं ना माझं 15, पण ऑप्शनमध्ये असंच असणार नाही ना बाळा, याला आणखी कमी करू शकतो का हो. बघा 3च्या पाड्यात येते ना, 3 5 15 आणि 3 चूक किती रे 12, म्हणजे माझा रेशो काय आला 5:4. जिथं ऑप्शनमध्ये 5/4 किंवा 5:4 आहे, माझा रेशो तो असेल, मी टिक मार्क करेल. मग असं कोणासोबत रेशो विचारतील, फक्त ज्याचा विचारला तो काउंट करायचा आहे, दुसऱ्यासोबत रेशो काढू शकतो आपण, बरोबर. असं पण प्रॉब्लेम होऊ शकते. कसं हो,
कसं बघा, 1992चा सगळे टोटलचा रेशो सांगा 1995 सोबत, मग माझा रेशो काय आला असता 543 डिवाइड बाय किती 510. आता बघा याला कशाने भाग जाते का बघा, म्हणजे हे चेक करायला लागेल आपल्याला, याला 2ने भाग नाही जात, 3 जाते का, माहिती आहे ना, याला रिड्यूस करू शकतो का, मग बघा बरं समजा आलं असतं 543 आणि 510, 2 तर भाग नाही जात, पॉईंटमध्ये नाही येणार, रेशो A/B असंच असायला पाहिजे. याला जर सॉल्व्ह केलं तर पॉईंटमध्ये आन्सर नाही, आपल्याला A:B मध्ये. मला सांगा 3 भाग जाते का बघा, जातो जर मॅथचे कन्सेप्ट क्लिअर असतील तर. बघा 3 1 3 2 राहिले, 3 8 24 3 1 3, इथं 3 1 3 2 कॅरी राहिले, 3 7 21 आलं का बरोबर. आता असं बघा जाऊ शकते का, नाही तर मग माझा ऑप्शनमध्ये 181/170 माझा रेशो आला असता बरोबर. म्हणजे रेशो पण कसंही विचारू शकतात बरोबर बाळांनो, बरोबर. इथपर्यंत क्लिअर आहे का, ओके. म्हणजे बघा आपण एका टाईपवरती तुम्हाला सर ते हे राहिलं एक पर्सेंटेज विचारलं, पर्सेंटेज त्याचा तर यूज करू आपण, पण ॲव्हरेज आणि रेशो कसा यूज करतात समजलं का, डिफरन्स पण काढून बघितला आपण. तुम्हाला या टाईपचे प्रॉब्लेम असतात, म्हणजे या टाईपचा यूज करता आला पाहिजे. बघा तिथं काहीही येऊ द्या, पर्सेंटेज येऊ द्या, ॲव्हरेज येऊ द्या, रेशो येऊ द्या, आपलं बेसिक कंटेंट चांगले असायला पाहिजे. काय चांगलं असायला पाहिजे, आपलं बेसिक कंटेंट जर आपले चांगले असेल तर आपण कुठल्याही टाईपचे प्रॉब्लेम इझिली टॅग करू शकतो. डन, ओके. आता बघा नेक्स्ट पहा काय आहे. समजा जर आपण याचा एक पर्सेंटेजचा यूज करायचा राहिला या प्रॉब्लेममध्ये, बघा बरं पर्सेंटेजचा काय यूज आहे पहा. पर्सेंटेजचा असा यूज आहे, जर असा मी म्हटलं असतं बघा 1992 मध्ये 32Ah नावाची बॅटरी इज, जे काही सोल्ड करते, इज व्हॉट पर्सेंट ऑफ 1994 मध्ये 35Ah नावाच्या बॅटरीसोबत. आपण शिकलो का हो, एक्स इज व्हॉट पर्सेंट ऑफ वाय. मग मला सांगा 1992 मध्ये 32Ah नावाची बॅटरी किती विकते बघा बरं. 1992 इथं 32Ah इथं किती 114. मग याचा अर्थ काय आला, 114 इज व्हॉट पर्सेंट ऑफ, समज समजण्यासाठी मी लिहितो बघा, व्हॉट पर्सेंट ऑफ कुणाच्या 94 मध्ये 35Ah नावाची, 35Ah 94 मध्ये किती होती 105. मग तुम्हाला विचारलं एक्स इज व्हॉट पर्सेंट ऑफ वाय, तर आपण काय करणार x/y इंटू 100, आणि याला आपल्याला सॉल्व करावं लागेल. याला काय करावं लागेल, सॉल्व करावं लागेल. मग जे काही आपल्याला जनरल मेथडनी करू. आता समजा 5 न भाग दिला, 5 दुने 10, 5 1 5, 5 दुने 10 0, मग 30 गुणिले 10 डिवाइड बाय 21. मी अंदाज बघा, जर मला ॲप्रॉक्सिमेट करायचं झालं ना, मी याला 20च घेतलं असतं, 20 कॅन्सर, माझा आन्सर 114च्या आसपास आलं असतं. ॲप्रॉक्सिमेशन म्हणजे आसपास. किंवा मग याला आपण करू शकतो 114 गुणिले 2 किती, 14 2 28 बघा, 114 गुणिले 2 आपण काय आलं असतं आपलं 228, आणि याच्यावरती एक 0 म्हणजे 2280 याची इंटू आणि डिवाइड बाय 21, 21चा पाडा म्हणा, जे काय आन्सर येईल. समजत आहे, ओके डन. तरी पण ॲप्रॉक्सिमेट समजत आहे 13.14च्या आसपास आन्सर आलं असतं. याच्यासाठी तुमचं ऑलरेडी बेसिक म्हणजे जे कॅल्क्युलेशन डिवाइड, आता हा माझा पार्ट नाही आहे, की तुम्हाला एकदम छोट्यामध्ये इथं सांगू या टाईपमध्ये तुमचा आन्सर. मग फॉर्म्युला शिकलो होतं का आपण, एक्स इज व्हॉट पर्सेंट ऑफ वाय. या टाईपमध्ये तुम्हाला काही नंबर ऑफ वेगवेगळे कन्सेप्टनुसार टेक्निक विचारू शकतात बरोबर बाळांनो. आता हा टेबलच्या फॉर्मॅटमध्ये होता म्हणून याला म्हणतात आपण टेब्युलर डी आहे. कशाच्या फॉर्मॅटमध्ये होता, टेबलच्या फॉर्मॅटमध्ये होता. डन, ओके. यालाच आपण आता हा टेबलच्या फॉर्मॅटमध्ये झाला. आता होऊ शकते तुम्हाला बघा, याला बार ग्राफ म्हणतात बघा, बारच्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे बरोबर. इन्फॉर्मेशन काही होऊ शकते, वेगवेगळे स्टुडंट आहे, वेगवेगळ्या वर्षी पास होतात, काही सोल्ड करतात, काही किंवा म्हणजे डेटा कुठलाही देऊ द्या तुम्हाला, त्यात तुम्हाला प्रॉब्लेम नसायला पाहिजे. प्रॉब्लेम जे म्हणजे प्रश्न विचारतात ते पर्टिक्युलर एकाच पॅटर्नमध्ये एकाच रेंजचे असतात बघा. मग आता इथं माहिती काय दिलेलं बघा, दुसऱ्या टाईपचा डेटा आहे. निळं म्हटलं म्हणजे 2017 वर्ष, जे निळं दिलेलं आहे ना, निळं किती 2017, आणि जे ऑरेंज टाईपमध्ये दिलं आहे ते 2018. म्हणजे निळंमध्ये 2017 आणि म्हणजे ब्ल्यू 2017 आणि ऑरेंज टाईपमध्ये दिलं आहे 2018. आणि यांनी काय दिलेलं आहे आधी वाचू. द बार चार्ट शोज द नंबर ऑफ बुक्स इन 1000, 30 म्हणजे हजारामध्ये आहेत, लाखामध्ये असतं तर लाख लिहून असतं, त्याचा काही आपल्याला फरक नाही पडणार. सोल्ड बाय 6 डिफरंट कंपनी ABCDE, म्हणजे त्यांचं म्हणणं बघा काय, ABCDEF नावाच्या कंपन्या आहेत, ह्या वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळे म्हणजे एवढे क्वांटिटी ऑफ बुक्स सोल्ड करतात. म्हणजे अर्थ बघा, ए नावाची कंपनी ही
2017ला एवढे बुक सोल्ड करते. आता तुम्हाला प्रॉब्लेम येईल, सर इथं 70 आहे मध्ये हे 80 आहे, हे मधलं कसं आहे हो? मला एक सांगा, आपण आता याची माहिती बघू. बघा 70 तर हे 80 आहे, म्हणजे 10चा गॅप आहे. आणि लाईन किती आहे तो? 1 2 3 4, म्हणजे एक लाईन 2ची म्हणेल. बघा 2 2 2 2 2. बघा बेग बे बे 2 4 बे 3 बे 4 बे 5 10, म्हणजे 2 1 0. म्हणजे एक लाईन कितीची आहे? 2ची आहे. एका लाईनला 2चा अर्थ दिलेला आहे. म्हणजे बघा झाले का 10? बघा 70 मध्ये 10 झाले का 80? म्हणजे एका लाईनचा अर्थ किती आहे? 2 आहे. एका लाईनचा अर्थ किती आहे? आपल्याला 2 दिलेला आहे यामध्ये. मग बघा, म्हणजे याचा अर्थ माहिती आहे का? 70 आणि हे बघा एकाच लाईनवरती आहे, म्हणजे 72. म्हणजे ए नावाची कंपनी, निळं म्हटलं म्हणजे 2017ला 72,000 विकते. आता इथं 3 0 नाही घ्यायचे आपल्याला, 72 ध्यानात ठेवू आपण, 72. ए नावाची कंपनी 2018ला किती विकते? डायरेक्ट 90ला टच आहे, बघा 90. तसंच बी नावाची कंपनी 50,000. बी नावाची कंपनी बघा इथं 80 आहे. 80चे किती आहेत? बघा 2 82 आणि 2 किती? 84. असं आपल्या डेटाला गिवन आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी इथं डेटा लिहितो. बघा हा 72 आहे, समजण्यासाठी बघा हे किती आहे? 72 आहे. हा तर डायरेक्ट दिला आहे किती? 90. इथं बघू आपण, बघा तुम्हाला कन्फ्यूज होईल, दिसणार नाही म्हणून व्यवस्थित मी लिहिता. इथं किती? 50. म्हणजे बी नावाची कंपनी 17मध्ये 50,000 विकते. बी नावाची कंपनी 18मध्ये बघा 2 आणि 2 4, 80 आणि 4 किती? हा 84 आहे. पुढे बघू, बघा इथं किती आहे? 50ला 2 कमी आहेत, म्हणजे हा किती असेल? 48 असेल. किंवा उलटं चेक करा, हे 40 2 4 6 8 48. इथं किती आहे? हा 70 आहे डॉट दिलेला. इथं किती आहे? बघा 60 2 62 आणि 2 64 दिलेला आहे. हा इथं किती आहे? बघा 80ला 2 कमी, म्हणजे हा 78,000 दिलेला आहे. हा किती आहे हो? 2 4 6, म्हणजे 50मध्ये 6, म्हणजे हा 56 दिलेला आहे. हा किती दिला आहे हो? हा डायरेक्ट किती आहे? 80 आणि 2, हा 82 दिलेला आहे. आणि शेवटचं बघा हा किती आहे? 90 गिवन आहे. आणि हा किती गिवन आहे? F 2 4 6, म्हणजे 50 आणि 6 किती आहे? 56 गिवन आहे. अशी इन्फॉर्मेशन आहे, असा डेटा गिवन आहे. आपण प्रॉब्लेम पाहू. बघा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट काय म्हणते प्रॉब्लेम? फाइंड द रेशो. बघा प्रॉब्लेम आला की नाही रेशोचा. बघा रेशो फाइंड आउट करा, म्हणजे बघा A:B असं फॉर्मॅटमध्ये आहे. फाइंड द रेशो ऑफ बुक्स. रेशो कोणाचा फाइंड आउट करा? ए आणि सी टुगेदर. टुगेदर म्हणजे एकत्र. ए आणि सी ला एकत्र करा म्हणते. ए आणि सी आपण येऊ मागे आता. ए आणि सी एकत्र बघा बरं, पण कोणत्या वर्षी हे राहिलं आपलं बघायचं. बघा ए आणि सी एकत्र कोणत्या वर्षाचं? 2017चं. 2017चं ए आणि सी एकत्र बघायचं आपल्याला. मग मला सांगा ए आणि सी 2017चं एकत्र पाहू. बघा काय होतं 2017मध्ये म्हणजे निळं ए आणि सी. एचा 2017चा बघा बरं किती आहे? 72. किती आहे? 72. आणि सीचा 2017चा किती आहे? 48. म्हणजे टुगेदर म्हटलं म्हणजे ॲडिशन. बघा बरं ए आणि सी टुगेदर 72 आणि 48 बरोबर ना? याची ॲडिशन करावी लागेल आपल्याला. किती येणार बघा बरं? 48 आणि 2 70 आणि 50 120 येणार सरळ सरळ. किती? 120. कुणासोबत रेशो काढायचा आहे? 2 बुक सोल्ड बाय ई आणि एफ टुगेदर 2018 मधला. ई आणि एफ 2018 म्हटलं म्हणजे काय बघा? 2018 म्हटलं म्हणजे ऑरेंज. ई आणि एफ. ई किती आहे? 82. ई आणि एफचा बघायचा ना. आणि एफ किती आहे? 56. 72 अधिक 56. 72 अधिक 56. 72चा एकदा क्रॉस चेक करू. बघा 18मध्ये ई आणि एफ. 18मध्ये ई आणि एफ. ई बघा किती आहे? 82 आहे. सॉरी 82 आणि 56. बघा 82 आणि 56. इथे 82. मला सांगा 80 आणि 50 130 आणि वरचे 8 138 बरोबर. मग आता बघा आपल्याला याचा रेशो विचारला याच्यासोबत. म्हणजे रेशोमध्ये कसं लिहितो आपण? 120 ॲज अ 2 138. म्हणजेच अर्थ काय याचा? 120 भागेला किती? 138. समजत आहे? डन इथपर्यंत. ओके. मग आता बघा याला आपल्याला सॉल्व करायचं, आपण सॉल्व करू शकतो. बघा एकदा पुन्हा डेटा क्रॉसचे व्यवस्थित बघा. ई आणि एफ टुगेदर 2018चा. ई आणि एफ टुगेदर 2018चा म्हणजे आपल्याला हे रॉंग होणार नाही. बघा ई 2018 म्हटलं म्हणजे ई बघा किती आहे? 80 आणि 2 82. आणि एफ किती आहे? 56 बरोबर. 80 आणि 56 बरोबर आहे आपला डेटा. ओके. बघा आता आपल्याला जर याला सॉल्व करायचं आहे तर बघा करू शकतो का आपण? समजा 2 वगैरे 3 4 जे काही समजा 2 केला किंवा पाडे जर पाडत असले तर करू शकतो. बघा बेसक 12 बरोबर 2 6 जा 12 आणि 0 येणार. इथे येणार बेसक 12 बरोबर. इथं 12. इथे किती कॅरी राहणार? 1 बेनम 18 60 भागेला 29. याला पुन्हा आपण करू शकतो. आता समजा बघा 2 नंतर भाग नाही जात 3 न जातो का? बघा 3 दुनी 6 म्हणजे 20 येणार. आणि 3 दुनी 6 3 त्रिक 9 20 भागेला 23 आहे का ऑप्शनमध्ये? बघा 20 भागेला 23 म्हणजे ऑप्शन नंबर ए. म्हणजे माझं काय असेल? ऑप्शन नंबर ए. डन.
क्लिअर इथपर्यंत बघा. देन द ॲव्हरेज ऑफ नंबर ऑफ बुक सोल्ड बाय EBD 2017. EBD कंपनीचा 2017चा ॲव्हरेज काढा म्हणते आधी ॲव्हरेज. मग आपण ॲव्हरेज काढू बघा. 2017चा EBD 2017 EBD मध्ये किती आहे तो 2017 बघा 72. 17मध्ये बी मध्ये किती आहेत 50 आणि डी मध्ये किती आहेत 64. म्हणजे 72 50 आणि 64. 72 50 आणि 64 बघा. 72 50 आणि 64 यांचा काय काढायचा बघा. EBD कंपनीचा 17चा घेतला पण काय काढायचा ॲव्हरेज. ॲव्हरेज म्हणजे किती वेळा आहे होय 3 वेळा बरोबर. 3 वेळा. आता ॲव्हरेज काढू आपण बघा. आता आधी ॲव्हरेज काढू मग नंतर पुढे बघू काय विचारलाय बघा. 70 आणि 50 120 120 आणि 60 180 180 आणि हे 6 180 आणि 6 186 डिवाइड बाय 3. मग किती येणार बघा. 3 5 15 किंवा 3 6 18 बघा डायरेक्ट द्या. 3 6 18 3 2 6 म्हणजे 62 भेटले. इज हाऊ मच पर्सेंट शिकलो आहे का आपण. एक्स इज हाऊ मच पर्सेंट मोर ऑर लेस दॅन काय होतं फॉर्म्युला आपला. एक्स इज हाऊ मच पर्सेंट मोर ऑर लेस दॅन वाय बिगर व्हॅल्यू मायनस स्मॉलर व्हॅल्यू अपॉन वाय इंटू 100. पण हे काढलं आपण 62 व्हॅल्यू भेटली पहिली. ॲव्हरेज आधी काढू आपण कुणाचा नंबर ऑफ बुक सोल्ड बाय सी आणि ई 2018. सी आणि ई 2018 बघा बरं. 2018 म्हटलं म्हणजे सी मध्ये किती आहेत 70 आणि ई मध्ये किती आहेत 82. 70 आणि 82 70 अधिक 82 आणि हे दोनच लोक आहेत म्हणून ॲव्हरेज डिवाइड बाय 2. 70 आणि 80 किती 152 डिवाइड बाय 2. आता हे किती येणार पॉईंटमध्ये येणार. किती येणार पॉईंटमध्ये येणार. ओके. आता किती येणार बेस आधी 14. ओके. किंवा जर 0 घ्यायचा असला कारण आपल्याला 1000 मध्ये तर तुम्ही इथं 0 पण घेऊ शकता काही विषय नाही कारण 62,000 येणार बरोबर. इथं 0 फरक काहीच नाही पडणार बाळांनो. ओके. आता मला सांगा बेस आधी 14 1 आला. ओके. किंवा आपण डायरेक्ट जरी केलं असतं 0 जरी नसता का काही फरक नाही. बेस आधी 14 बेसक 12 76. म्हणजे आता बघा मी 0 नाही घेत कशाला कॉम्प्लिकेट करता. 62 आलं वरचं 2017चं 62 आणि 2000 हे 18 याचं किती आलं 76. म्हणजे 62 इज हाऊ मच पर्सेंट मोर ऑर लेस दॅन 76. मग आपल्याला पर्सेंट पण नाही विचारला हाऊ मच विचारला आहे फक्त. मग 72 62 आणि 76 मध्ये कितीचा डिफरन्स आहे हाऊ मच म्हणजे कितीचा फरक आहे. मग मला सांगा 72 आणि 76 मध्ये फरक कितीचा आहे 14चा. फरक किती आहे 14चा. मग 3 0 नसते जरी लिहिले 14 बघा ना कुठं आहे फक्त 3 0 नाही लिहिलेच चालतात ना. 14,000 माझं आन्सर असतं. 14,000 माझं काय असतं आन्सर असतं. समजत आहे का. समजत आहे का बाळांनो बरोबर. म्हणजे आपण पहिला टाईप बघितला कोणता एक टेब्युलर डी आहे दुसरा टाईप बघितला बार ग्राफ. ओके. आता इथं असं विचारू शकते बघा ओरल प्रश्न माझे बघा ओरल. व्हॉट इज द रेशो ऑफ सीचा 2018चा रेशो सांगा. सीचा 2018चा रेशो सांगा एफचा 2017 सोबत. मग सीला 2018ला किती आहेत बघा बरं. सीला 2018ला किती आहेत 70. ओके. कुणासोबत विचारला एफचा 2017ला एफचा 2017ला किती आहे 90. 70 भागेला 90 म्हणजे 0 0 कॅन्सर. रेशो किती आला 7:9. टिक मार्क केलं असतं 7:9. समजत आहे बरोबर. मला ॲव्हरेज विचार असतं सांगा ॲव्हरेज सांगा. बीचा बघा बीचा दोन्ही वर्षाचा आणि सीचा पण दोन्ही वर्षाचा. मग बीचा दोन्ही वर्षाचा काय 50 अधिक 84 अधिक 48 अधिक 70 आणि डिवाइड बाय किती लोक झाले 4 डिवाइड बाय 4. आलं का. तेच तुम्हाला असेच प्रश्न असणार. ॲव्हरेज काढा रेशो काढा डिफरन्स काढा किंवा सगळ्यांची टोटल किती आहे किंवा सगळ्यांचा डिफरन्स किती आहे या टाईपमध्ये. डन. ओके. क्लिअर. ओके. नेक्स्ट सेशनमध्ये आपण पाय चार्ट असतो बघा सर्कलमध्ये तो पाय चार्ट कसा यूज करायचा पर्सेंटेज कसं यूज करायचे पर्सेंटेज कसे काढायचे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. ओके. थँक्यू. हॅव अ नाईस टाईम.